तुम्हाला अभ्यास वगैरे नाही का काही? अभ्यास संध्याकाळी राहतो का? बरं आहे बरं आहे. मग आता तोपर्यंत हे टाइमपास म्हणून का? मला येतील बरं खेळता येईल. त्याला पावडर टाकी द्या ना. पण पाऊंड्स टाकायचं ना, पाऊंड्स पावडर. मित्रांनो आम्ही चालू आहे मोठ्या भावाकडं. मोठा भाऊ आहे ना बिल्डिंगच्या खाली नाही का पार्किंगची जागा राहते, तर तिथं थोडासा घसरून पडला. त्यांचा थोडासा ॲक्सिडेंट झाला. म्हटलं त्यांच्या फ्लॅटवर फिरून वगैरे येऊ नका आणि आपल्या प्रेक्षकांना वगैरे व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न मित्रांनो नाही का. तर हा समोरून जो डोंगर येतो ना मित्रांनो, हा पांडवलेणी बरं का. ज्यावेळेस 5 पांडव वनवासाला आले होते ना, सगळे हारून वगैरे नाही का, तर या डोंगरामध्ये राहिलो होते मित्रांनो, पांडवलेणी म्हणून. आणि हे एक्सप्रेस इन हॉटेल आहे बरं का मित्रांनो. खूप मोठं असं हॉटेल आहे, खूप महागडं पण आहे बरं का मित्रांनो. तसं व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो. आणि खूप असं ऊन लागत होतं मित्रांनो. हे एक्सप्रेस इन म्हणून. आणि तिथं फोर्ड गाडीचं शोरूम वगैरे पण होतं मित्रांनो बरं का. खूप असं मोठं हॉटेल आहे मित्रांनो. त्यांचा आता ही समोरून जे येतं आहे ना, पांडवलेणींचा डोंगर आहे मित्रांनो. पांडवलेणी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. असं बरेच लोक भाविक वगैरे तिथं येत राहतात बरं का मित्रांनो. बरेच मित्रमंडळ येतात आणि बिल्डिंग खूप मोठमोठ्या आहे मित्रांनो. आम्ही वरच्या हायवेनं चाललो. ते बस ड्रायव्हर बघत होता आमच्याकडे बरं का मित्रांनो. काय गाडी चालवायची आणि व्हिडिओ पण काढायचं काम चालू होतं मित्रांनो. आणि आईनं आम्ही सोबत होतो नेमकं. तर त्यांना नाही आवडत व्हिडिओमध्ये घ्यायला नाही का, त्याच्यामुळे त्यांना नाही घेत व्हिडिओमध्ये. मग हे पांडवलेण्यांचे वगैरे एखाद्या दिवशी जाऊ मित्रांनो, तिकडं पण जाऊ समोर. ते बघा आता ते पाणी वगैरे पाज राहिलं मित्रांनो तिकडं समोर साईडला. आणि खूप अशा बिल्डिंग वगैरे झाल्या मित्रांनो हायवेला. खूप असा हायवे चालतो मित्रांनो. पण खूप मोठमोठाले खड्डे पण झाले बरं का रस्त्याला मित्रांनो. एक जुनी बिल्डिंग होती तर शेजारी खूप जुनी बिल्डिंग आहे. आणि त्या समोरच्या साईडला एक डोंगर होता मित्रांनो. आणि जो समृद्धी हायवे गेला मित्रांनो, हे डोंगराच्या त्या साईडनंच गेला आहे. म्हणजे टाकेत वगैरे त्या साईडला येतं. टाकेत, घोटी, इगतपुरी वगैरे असे तालुके आहे त्या साईडला. असे गावं पण आहे, बरेच गाव आहे टाकेत. म्हणजे ना जिथं प्रभू रामचंद्राने का ते जटायू पक्षाला रावणाचे पंख छाटलेत रावणाने ना, मग ते त्या साईडला तो समृद्धी हायवे वगैरे. चला मित्रांनो अजून बरंच लांब जायचं आहे. आणि हा डोंगर खूप असा दाखवण्यासारखा आहे मित्रांनो एकदम बरं का. असा हिरवागार असा डोंगर आहे मित्रांनो. द्वारका स्वीट्समध्ये पण गेलो थोडंसं नाश्ता वगैरे काम चालू. मोठा भाऊ म्हशील हात हलकाय झाला नाही का, त्याच्यामुळे काही ना काही स्वीट्स वगैरे गुलाबजामुन वगैरे घेऊन टाकले तसे आईने नाणी वगैरे नाही का. आणि बरंच बिस्किटं वगैरे बरंच काही काय होतं मित्रांनो या दुकानामध्ये. फ्रीजमध्ये आईस्क्रीम वगैरे असं काही काही ठेवलेलं होतं मित्रांनो. परत काय इच्छा होती बरं का मित्रांनो. पनीर, कोको कोला वगैरे, थम्सअप, कोल्ड्रिंक, फास्ट फूड वगैरे ठेवलेले होते. त्यांनी काही घेतलं नाही. आई आपण गुलाबजामुन वगैरे घेऊ म्हणून निघू म्हणून. द्वारका स्वीट्स म्हणून दुकान होतं मित्रांनो. केक वगैरे बरेच चॉकलेट, कॅडबरी, डेअरी मिल्क बरेच काय काय होते खायला बरं का. चॉकलेट वगैरे बरेच ठेवलेले होते. आणि सगळे बाहेरचे राजस्थानी स्वीट्स होतं मित्रांनो. आता आपण शेवटी पोचलो आहे वरती त्यांच्या बिल्डिंगमध्ये नाही का आतमध्ये. त्यांचं घर वगैरे पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. एका व्हिडिओमध्ये हा नजारा आम्ही दाखवला होता पावसाळ्यामध्ये. बघा आतमध्ये असं घर आहे मित्रांनो त्यांचंवालं. म्हणजे फ्लॅटच आहे मित्रांनो. 5व्या मजल्यावरती आहे. खूप कंटाळा येतो वरती जायचं. आणि लिफ्ट वगैरे चालू होती यावेळेस. मागच्या वेळेस गेलो होतो ना पायी गेलो होतो. ते पायऱ्या चढायचा खूप कंटाळा आला होता. 2-3 डोंगर चढल्यापेक्षा एवढं उंच आहे मित्रांनो ते. बघा यांची देवपूजा वगैरे ठेवली. आणि इथून ते खिडकी बाहेर वगैरे नाही का, गॅलरी वगैरे म्हणतो आपण. आणि इकडं किचन वगैरे, इकडे गॅस शेगडी वगैरे असं त्याला खिडक्या वगैरे. 1 BHK असेल मित्रांनो. असं 1 BHKच म्हणते. आणि इथं फ्रीज पण होतं मित्रांनो. आमची इच्छा झाली होती काय काय खायला नाही का. तर मोठ्या भाऊ गेलो होतो मित्रांनो. आणि असं घर वगैरे वगैरे बघायचं बरं का. भाऊ आता झोपले. चला मित्रांनो आता तुम्हाला ना टेरेस दाखवायचं नाही का. टेरेस पाहायला जायचं आपल्याला. बरेच फ्लॅट वगैरे टेरेसवरती जाताना खूप वरती परत 4-5 मजली बिल्डिंग आहे मित्रांनो. मध्ये चपला वगैरे ठेवलाय मित्रांनो. चला आता टेरेसवरती चाललो आपण. तर इकडे बघितलं तर सगळ्यात ते डिस्कनेक्शनच लावलेलं आहे जास्त. हे बघा छत्र वगैरे किती लावलं आहे मित्रांनो. मित्रांनो आंबळ MIDCचा थोडंसं मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं थोडंसं नाही का.
मित्रांनो नाही म्हणता हे शहर भरपूर वसलं बरं का मोठं. आणि इथे कंपनी वाटतं बरं का मित्रांनो खाली. आणि समोरच्या साईडला ना मित्रांनो समृद्धी हायवे वगैरे या साईडला बरं का डोंगराच्या पलीकडच्या साईडला मित्रांनो. आणि हा जेवढे डोंगर दिसतं ना मित्रांनो हे सगळं गोटी इगतपुरी साईट बरं का मित्रांनो. ही जी साईट आहे ना गोटी इगतपुरी वगैरे. आणि हे नाशिकचं दृश्य बरं का मित्रांनो. समोरची दिशा आहे ना मित्रांनो ही पांडवलेणी वगैरे ही पूर्व दिशा आहे मित्रांनो. त्याच्या अपोजिटच्या साईडला पश्चिम दिशा. आणि ही उत्तर दिशा आहे मित्रांनो. जिकडे वणी चांदवड आपले गड्या नाही का देवींच्या ती ह्या साईडला मित्रांनो. इकडं आता या शहरामध्ये आलो आहे मित्रांनो. मोठा भाऊ त्याचा मित्रांनो ते गाडीवरून पडला मित्रांनो नेमका. थोडासा ॲक्सिडेंट झाला त्यांचं. चला म्हटलं आई म्हणे चला आपण भेटून येऊ म्हणे. आणि बघा मित्रांनो शहर भरपूर मोठं पसरलंय मित्रांनो. इकडच्या थोड्या साईडला झोपडपट्टी एरिया सारखं बरं का मित्रांनो. आणि सोलर पॅनल वगैरे बसवले बघा यांनी. बऱ्याच बिल्डिंगवरती ना सोलर पॅनल वगैरे बसवले मित्रांनो बरं का. हे मुंबईसारखंच शहर झालं मित्रांनो. इथून मुंबई ना मित्रांनो साधारण 200 किलोमीटर आहे बरं का. आणि जे समोरच्या साईडला जे डोंगर दिसते ना तिकडच्या समोरच्या साईडला जे डोंगर आहे तर तिकडे हेलिकॉप्टर वगैरे हेलिपॅड वगैरे बरं का त्या साईडला. बराच मोठा एरिया मित्रांनो बरं का हा. पण ही बिल्डिंग सिस्टम नाही आवडत आम्हाला बरं का मित्रांनो. हम दो हमारे एक किंवा हम दो हमारे दो असंच सिस्टीम राहते बरं का यांना. मित्रांनो हे घरा बघा ना ते म्हणजे या घरावरून उडी मारून जरी त्या घरावर गेलं ना त्या घरावरून परत पुढच्या घरावरती म्हणजे थोडासा रस्ता आहे परत त्या घरा बघा एकदम चिकटून मित्रांनो. हे लोक कसे राहतात बघा बरं. जाऊ द्या आपल्याला तसं नको मित्रांनो. आपलं शेतीतलं जीवन आहे शहरात काय आपल्याला जास्त करमणूक नाही त्याच्यामध्ये. फक्त वस्तू वगैरे काही खरेदी वगैरे घ्यायची असं तरच यायचं शहरामध्ये. आणि ऊन पण खूप लागू राहिलं मित्रांनो. ते बघा ना एकदम म्हणजे ह्या घरचा माणूस उड्या मारून त्या घरात जाऊ शकतो बरं का. परत त्या घरातला माणूस तिकडे उड्या मारून जाऊ शकतो. हे बघण्यासारखंच मित्रांनो बरं का. बघा या घरातला माणूस आहे ना त्या घरात उडी मारून जाऊ शकतो आणि त्या घरातला माणूस त्या घरात उडी मारू शकतो. आणि मित्रांनो बघा ते गोदड्या वगैरे वाळत सुकत टाकलं बरं का यांनी मित्रांनो. अजून दिवाळीला भरपूर वेळ आहे. आणि बरेच प्लॉट वगैरे पडले बरं का मित्रांनो. हे आंबडगा गाव हे. इकडे समोरचा हा एक डोंगर आहे मित्रांनो. ज्यावेळेस पांडव ज्यावेळेस आले होते ना मित्रांनो तर त्या डोंगरावर थांबले होते बरं का. तिकडे पांडवलेणी म्हणून प्रसिद्ध ठिकाणी ते. आणि बघा दूरपर्यंत असं मित्रांनो या बिल्डिंग वगैरे पसरलेलं आहे. बरेच विद्यार्थी मित्रांनो पतंग वगैरे उडवायचं काम करतं बरं का त्या साईडला समोरच्या साईडला. आणि इथं समोरच्या बिल्डिंगवरती ना मित्रांनो बांधकाम पण चालू आहे इथं बघा समोरच्या साईडला. तिथं समोर बिल्डिंग वगैरे काम चालू मित्रांनो. खालून रिक्षा वगैरे ये जा करताय. तर आम्ही जे आलो ना इकडनं आलो मित्रांनो असं वरतून हवे त्या हवेनं आलोय. मित्रांनो खूप ऊन लागते बरं का. बघा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप असं ऊन भयानक लागतंय. समोर एक कंपनी कसली काय माहीत नाही. केमिकलच खूप दिसतं त्याच्यामध्ये मित्रांनो. हे सगळ्या पाण्याने काय केलं माहिती का आपली गोदावरी दारणा वगैरे 4-5 नद्या खूप दूषित करून टाकलं मित्रांनो MIDC एरियानं. तिकडे ते पॉलिकॅब वगैरे कंपनी आहेत मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो असं टेरेस्ट वगैरे दाखवायचं राहूनच गेलो होतं. म्हटलं चला पुढच्या वेळेस जर वेळ भेटला ना तर आपल्या मित्रासाठी टेरेस्टवरून नाही का असं बिल्डिंग वगैरे सगळं दाखवा. आता शहरातले लोक नाही बघते आपल्या ग्रामीण भागातले बरेच विद्यार्थी आपला मित्र आपले व्हिडिओ बघत राहता नाही का आपल्यावाली. ही बिल्डिंग कशी मित्रांनो एकदम सुंदर बरं का. ते बिल्डिंगचं नाही आवडत मित्रांनो. आपल्याला कसं मोकळं स्वातंत्र्य लागत नाही का. मोकळं असं शेती म्हणून कसं एकदम मोकळं कुठं कॅमेरा फिरवला तरी बिल्डिंग वगैरे असं काही खोकड्या दिसणार नाही. ही खोकड्याची किंमत इकडं 40 लाख रुपये मित्रांनो. 40 लाख 26 लाख. त्याच्यात काही विचार खुंटून जातं मित्रांनो. बऱ्याच लोकांना आता ती सवय झाली राहते कमाईच्या मार्गाने इकडं आलं राहतं मित्रांनो बरं का. इकडचे जे घर आहे ना मित्रांनो इकडे जेवढे एरिया दिसतो तुम्हाला हा जेवढा पण परिसर दिसतोय तिकडं सगळे बाहेरचे लोक आले मित्रांनो बरं का. खानदेशमधले जे कलकत्ता भैया म्हणतो ना आपण ते सगळे या साईडला आले. कलकत्ता UP MP बिहारी हे सगळे बाहेरचे लोक इकडं आले बरं का मित्रांनो. बघा
आणि इथलं प्रॉपर माणसं आहे ना मित्रांनो. आता हा जो मळा आहे ना, जाचक मळा, आणि प्रॉपर अजून त्यांचं बरंच काहीतरी नाव आहे जे इथं फेमस आहे जास्त. त्यांच्या हे शेती होत्या पहिल्या. इथं पहिलं मका, ज्वारी, बाजरी अशी पिकं घेतली जायची. आज तुम्ही जर बघितलं ना, बघा कसं झालं मित्रांनो. थोडेफार नारळाचे झाड आहे 1-2, आणि ते निलगिरीचे थोडेसे झाड आहे. तिकडे सोयाबीनचं पीक आहे मित्रांनो. म्हणजे ते शेतकऱ्यांनी काय त्याचं शेत विकलं नाही. ते पुढच्या साईडला द्राक्ष बाग पण आहे बरं का मित्रांनो, तिकडे छोटासा का होईना. बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं, विकून टाकलं. जमीन विकणं म्हणजे खूप मोठं पाहतं की बरं का मित्रांनो. शेतीमध्ये चांगलं उत्पन्न निघतं बरं, चांगलं कसोशीनं कष्ट जर केले ना, चांगलं उत्पन्न वगैरे निघतं मित्रांनो. हे काय काडीच्या पेटीचं खोकडं ते तयार करायचं, याच्यात राहायचं. हे आमची आई माहिती आहे, काडीच्या पेटीचं खोकड्यामध्ये कसं काय राहायचं बा, याच्यात कसं करमणार आहे खरं सांगा तुम्ही. ग्रामीण भाग जो ग्रामीण भागातून शेतकरी आलाय त्याला याच्यात करमणारच नाही ना. त्याला दररोज शेतीतलं काम आमकं तमकं लागतं ना. वखरणी, नागरणी, कोळपणी असे काम असल्या अशा ठिकाणी करमणूक खूप अवघड आहे मित्रांनो. हे थोडंसं वेगळंच वाटलं मित्रांनो आम्हाला. एकदम जॉईनचे घर आहे बरं का मित्रांनो ते समोरच्या साईडला. म्हणजे या माणूस आता हा ह्या घरावरून त्या घरावरून तिकडच्या घरावर असं घरा उड्या मारून जाऊ शकतो एकमेक, पुढे पण राहू शकतो मित्रांनो. ते एकदम मजाकचाच विषय मित्रांनो. काय एवढं एकदम खेट घर आहे नाही का ते. हे कारखान्यातून कंपल्सरी धुराट निघू राहिलं मित्रांनो. वास येऊ राहिला डेंजर. इकडं मित्रांनो आहे बा, लहान मुलं आहे मस्तपैकी कॅरम वगैरे खेळू राहिले. झालं का कॅरम वगैरे खेळून तुमचं? चालू आहे का? त्याला वरती ठेवायचं ना तो कॅरम वगैरे. तुम्ही कॅरम वरती वगैरे ठेवायचा ना, म्हणजे कवड्या त्याच्यात जातील ना. कॅरमच म्हणते ना याला. कसं खेळायचं खेळून दाखवा बरं. ती चमकळ्या कवड्या आहे त्याच्यामध्ये, काही काळ्या कवड्या बरं का मित्रांनो. आणि एक मोठा डॉलर आहे काय असलं तरी सफेद. आणि इकडं हा मोठा ठोकळा आहे ना, म्हणजे आम्ही लहानपणीच्या गोट्या खेळायचं आणि तसाच प्रकार बरं का मित्रांनो. हा एक मुलगी आहे, तिचं काय नाव आहे? लावण्य. याचं हां भाऊ आजारी ना, तेवढं नाही माहिती आम्हाला. तुझं काय नाव आहे? तुझं नाव हां. आणि याचं नाव काय? आशिष. हां तेव्हा त्यानं काहीतरी दिलं इकडं. ती कवडी टाकायली मित्रांनो, डायरेक्ट पुढे नेऊन गेली. हां का, राठोड म्हणून ना. म्हणजे त्या कावड्या त्या ओलं म्हणजे ताकद चालायच्या का? आपल्याहून जाते का मित्रांनो? 2-3 मित्र आहे मस्तपैकी खेळू राहिले बरं का कावड्या वगैरे. हां फोन आपलाच आहे ना. खेळा ना तुम्ही, ते खेळा. कसं खेळता आम्हाला शिकवा ना. ते आईस माटे वाटतं बरं का याच्याकडं. भाऊचे का? बरं ती काय भाऊचे? बरं ही भाऊ म्हणते याला बहिणी. बरं महिना अखेर चालू आहे का? महिना अखेर चालू आहे. आज लवकर येईल का मग? तुम्हाला अभ्यास वगैरे नाही का काही? अभ्यास संध्याकाळी राहतो का? बरं मग आता तोपर्यंत हे टाइमपास म्हणून का? मला येतील बरं खेळता येईल. त्याला पावडर टाकी द्या ना. पण पाऊंड्स टाकायचे ना, पाऊंड्स पावडर. अशा इकडचं वेगळं आहे. लाकडी आहे ना का प्लास्टिक आहे सगळं? लाकडी ना, फायबरच्या. चला आता भरपूर वेळ झाला नाही का, आता घरी जायची वेळ झाली. आता केव्हाच आम्ही आलेलो होतो सकाळपासून नाही का, साधारण 1-1.5 तासाचा रोड आहेच मित्रांनो. गर्दी म्हणून आम्ही गेलो होतो. आता बेतून आलो. जाता ह्या गाड्या वगैरे पण बघितलं मित्रांनो. आता त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे मित्रांनो, काही जास्त नाही लागलं. तर थोडंसं वाचवले ते. त्यांनी हेल्मेट वगैरे पण घाललं होतं गाडीला, स्टँड वगैरे मित्रांनो, त्याच्यामुळे काही अडचण नाही आली. आणि मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल ना, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा बरं का मित्रांनो.
आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि सबस्क्राईब नक्की करत चाला बरं का मित्रांनो. बरेच मित्र आपले सबस्क्राईब करायला लाजत आहे का काय मित्रांनो, सबस्क्राईब करत चाला मित्रांनो. हात जोडून विनंती, आपल्या भावाचं चॅनल आहे. चल धन्यवाद मित्रांनो. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, लवकरच भेटू.